धक्कादायक अशी बातमी नाशिकमधून। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नाशिक रोड इथल्या एका नामांकित वयोवृद्ध डॉक्टरला तब्बल 1.5 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। गंभीर बाब म्हणजे गेल्या आठवड्याभरात अशा प्रकारच्या फ्रॉडच्या 5 घटना घडल्यात। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कशी फसवणूक होते त्याविषयीचा हा रिपोर्ट। डिजिटल अरेस्टच्या नावानं बँक खात्यावर डल्ला। नाशकातील 80 वर्षाच्या डॉक्टरची फसवणूक। तुम्हालाही आलाय धमकीचा कॉल, काय कराल? मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आलंय, तुमचा मोबाईल फोन बंद होणार आहे, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आली आहे। अशा आशयाचा फोन तुम्हाला आला तर अजिबात घाबरू नका, कारण गुन्हेगारांनी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्यासाठी ही नवी आयडिया शोधून काढली आहे। नाशिकच्या एका नामांकित 80 वर्षीय डॉक्टरची अशीच फसवणूक करण्यात आली आहे। या वयोवृद्ध डॉक्टरला एका महिलेचा फोन आला। नरेश गोयल, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचा मोबाईल आणि आधार नंबर सापडलाय, तुमच्या विरुद्ध मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आली आहे असं त्या महिलेनं सांगितलं। त्यानंतर व्हिडिओ कॉलवर प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीनं आपण क्राईम ब्रांच ऑफिसर असल्याचं भासवून वॉरंट दाखवलं। डिजिटल अटकेतनं सुटका पाहिजे तर रक्कम द्यावी लागेल असंही त्यानं सांगितलं। त्यानंतर डॉक्टरच्या खात्यातले सगळे पैसे काढून घेतले। पोलीस बनावट जरी असले तरी खरे पोलीस वाटल्यामुळे त्या फिर्यादीने 1,19,00,000ची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये भरलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या 2 दिवसांनी लक्षात आलं की आपल्याबाबत फ्रॉड झालेला आहे। आणखी एक महिला आहे, गृहिणी आहे, त्यांना देखील असं धमकावण्यात आलं की तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर वापरण्यात आलेला आहे, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे, त्यामध्ये बँक खाते ओपन झालेले आहेत, मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे आणि त्यांना देखील धमकावून विविध खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरायला सांगण्यात आले। त्यांनी देखील 33 लाख रुपये भरलेले आहे। तर अशी आपली जवळजवळ 1,29,00,000ची फसवणूक झालेली आहे। याच दिवशी अशाच प्रकारे आणखी एका महिलेला सुद्धा अटकेची भीती दाखवून 33 लाख रुपये उकळण्यात आले। या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून 1,46,00,000 रुपयांना गंडा घातला गेला। सायबर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। अब क्या है कि इतनी एडवांस हो गई है अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस के, उसके लिप्स को भी उसी तरह से मूवमेंट करते हैं जो वर्ड बोले जा रहे हैं। तो उसमें क्या हो गया है कि बड़ा मुश्किल हो जाता है आइडेंटिफाई करना एक आम आदमी के लिए। तो हम सभी को ये कहते हैं कि किसी भी तरह का जो डिजिटल अरेस्ट है उसकी कोई लीगल सेंटिटी नहीं है और उसमें किसी को कोई डरने की जरूरत नहीं है और कभी भी किसी भी तरह से वो लालच में ना आए, क्योंकि लालच में जहां आए वहीं पर साइबर क्राइम हो जाएगा। दरम्यान नागरिकांनी अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नये, तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस आणि सायबर तज्ञांनी केलंय। तुम्हाला कुठल्याही पोलिसाचा फोन आला, त्यांना अटक करायचं असलं तरी त्यांना स्थानिक पोलिसांची मदत घेतल्याशिवाय अटक करता येत नाही। ऑनलाईन केलेली अटक किंवा डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही। त्यांना स्थानिक पोलिसांची मदत घेतल्याशिवाय अटक करता येणार नाही। त्यामुळे अजिबात नागरिकांनी कुठलाही तुम्हाला घाबरवणारा फोन आला तर तुम्ही तात्काळ सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा किंवा लोकल पोलीस स्टेशनला संपर्क करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। मोबाईलवर कुणीही बोलत असो, तुम्हाला सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येऊ दे किंवा कुणाची ऑर्डर येऊ द्या, सर्व बनावट आहे। या टेक्नॉलॉजीमध्ये जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो। AI व्हॉइस ओव्हर आणि डीप फेक्सचा वापर करून त्यांना भासवलं जातं की तुम्ही एखाद्या रिअल टाईम ऑफिसर्स सोबतच बोलतायत किंवा त्यांचे ऑडिओ क्लिप्स पाठवल्या जातात आणि विश्वास संपादन करत हे पैसे जे आहेत ते उकळले जातात। पण सर्वसामान्य लोकांना त्याची माहिती नसते। बऱ्याच वेळेला हे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली जे सायबर भामटे काम करतात तर ते त्यांना काही सिक्रेट कामासाठी आहेत असं सांगून पण फसवलं जातं। ते सर्वसामान्य लोकांना लक्षात येत नाही आणि ते जे आहेत ते पैसे जातात। आपल्या आजूबाजूला डिजिटल फ्रॉडच्या घटना वाढत चालल्यात, त्यांच्यावर कठोर कारवाई करणं ही सायबर पोलिसांची जबाबदारी आहे। अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी प्रत्येकानं सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। डिजिटल अरेस्ट असा काही प्रकार नसतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।